काल रविवार असल्यामुळे पावभाजीचा बेत ठरला होता. पुष्कळ दिवसापासून माझ्या मागे लागले होते, पण वेळ काही मिळत नव्हता. पण म्हटलं मग आज बनवूनच द्यावी. तर इथे मी पावभाजीकरिता लागणारे सगळे भाज्या कापून घेतलेल्या आहे. फुलगोबी, बटाटा, गाजर, बीट, मटार, शिमला मिरची आणि टोमॅटो. आता यांना कुकरच्या डब्यामध्ये घालून त्यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घालून यांना कुकरमधून 2 ते 3 शिट्या लावून घेतल्या. वाफवून घेतलेल्या भाज्या मॅश करून घेतल्या. पॅनमध्ये तेल, बटर घालून गरम करून घेतलं. त्यानंतर जिरे, आलं, लसूण, मिरचीचं वाटण घालून परतून घेतलं. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो घालून घ्यायचा. शिमला मिरची आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचं. 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ. तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतल्यानंतर मॅश करून ठेवलेल्या भाज्या घालून घ्यायच्या. मसाल्यामध्ये त्या भाज्या पुन्हा मॅशरनी मॅश करून घ्यायच्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि बटर घालून भाजी शिजवून घ्यायची. इथे भाजी तयार झालेली आहे. आता पाव भाजण्याकरिता तव्यावर बटर घालून त्यामध्ये पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून त्यावर पाव अलटीपलटी करून भाजून घ्यायचं. मस्त अशी चमचमीत पावभाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.